आणि आता पाहणार आहोत जिल्ह्याकडच्या बातम्या। राज्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये पाणीचं संकट ओढवण्याची शक्यता। 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर। बीडच्या परळीमध्ये राख माफियांचा हैदोस। दादाहरी वडगावमधील अवैधरित्या राखेच्या वाहतुकीमुळे ग्रामस्थ संतापलेत। राख तळ्यामध्ये स्फोट घडवल्यामुळे विहीर उद्ध्वस्त, विहिरीतील पाणी शेतामध्ये। कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याच्या बाजारभावात 60% घसरण झाली। 20 दिवसांच्या तुलनेमध्ये 2500 रुपयांनी बाजारभाव कोसळले। छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेणी परिसरामध्ये विचित्र अपघात। एकाच वेळेला 5 वाहनं एकमेकांना धडकली। 2 ट्रकसह 3 कारचा चुराडा। 1 जण गंभीर जखमी। तब्बल 5 तास महामार्गावर वाहतूक कोंडी। चंद्रपूरमध्ये वाळू चोरी रोखण्यासाठी प्रत्येक तलाठ्याला महाखनिज ॲप वापरणं बंधनकारक। तलाठ्यांना तस्करांच्या वाहनांचा ऑनलाईन पंचनामा करावा लागणार। सीसीटीव्हीच्या हालचाली ॲपवर कळणार। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये लंपीचा उद्रेक। तालुक्यामध्ये 38 तर जिल्ह्यामध्ये एकूण 215 जनावरं लंपीग्रस्त। नंदुरबारमध्ये तृणधान्य आणि भरड धान्यांसाठी शासनाकडून खरेदी केंद्र सुरू। मात्र योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची माल विक्रीकडे पाठ। गडचिरोलीमध्ये लोकबिरादरी प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेत। अविरतपणे आमटे कुटुंबांकडून आदिवासी समाजाची सेवा। सलग 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। सांगली शहरामध्ये पहिल्यांदाच GMI मिस्टर इंडिया 2023 स्पर्धा संपन्न। देशभरातले अनेक मॉडेल्स सहभागी। दिविक्रिया संस्थेकडून स्पर्धेचं आयोजन।